ठाण्यात 7,000 श्वानांचे होणार लसीकरण। पुढील आठवडाभरात होणार 5,000 श्वानांचे होणार लसीकरण। रेबीज हा आजार बळावू नये यासाठी महापालिकेचे विशेष पाऊल। मागील अनेक महिन्यात श्वानदंशाचे प्रमाण वाढल्याने वैद्यकीय अधिकारी प्रसाद पाटील यांनी महापौर शर्मिला पिंपोळकर यांची भेट घेऊन लसीकरणाची दिली माहिती। भटक्या कुत्र्यांचे प्रमाण वाढल्याची ठाणे महापालिका क्षेत्रातील नागरिकांच्या वाढल्या आहेत तक्रारी। लसीकरण झाल्यानंतर भटक्या श्वानांना वेगवेगळ्या रंगाचे पट्टे गळ्यात बांधले जाणार, जेणेकरून लसीकरण झालेले श्वानांची ओळख पटवली जाईल। प्रत्येक प्रभागामध्ये खरंच या श्वानांचा त्रास भेडसावतोय आपल्याला सर्वांनाच, आणि नगरसेवकांच्या पण तशाच समस्या आपल्या समोर आल्या। जनतेच्या काही लोकांनी आपल्याकडे समस्या महापौर म्हणून मला दिलेल्या आहेत। अधिकाऱ्यांना पण तशा सूचना दिल्यात आणि कारवाई करण्याचे पण आदेश दिलेत। कोणी सगळा प्रश्न मार्गी लागणार त्याच्यावर चर्चा चालू आहे। रेबीज हा बळावला जाऊ नये, बरोबर आहे। आजच आपण माननीय महापौर मॅडमच्या हस्ते एका योजनेचं उद्घाटन केलं आहे की आपण काही ज्या समाजामध्ये पशूंच्या बाबतीमध्ये प्रेम असलेल्या ज्या काही संस्था आहेत त्यांच्यामार्फत आपण आपली जी महानगरपालिकेची जी काही कर्मचारी वर्ग आहेत त्यांना घेऊन आणि ह्या प्रायव्हेट ज्या संस्था आहेत त्यांच्या माध्यमातून आपण आजपासून लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेतला भटक्या कुत्र्यांचा पर्टिक्युलरली। आणि आमचं आत्ताचं उद्दिष्ट असं आहे की पहिल्या 7 दिवसामध्ये किमान 5,000 कुत्र्यांचं तरी लसीकरण करण्याचा आमचा मानस आहे। आणि याच्यामध्ये एक 50 जणांची स्वतंत्र टीम काम करते आणि ही सगळीजण ऑलरेडी ट्रेंड माणसं आहेत वॅक्सिनेशनमध्ये। त्या माणसांना कुत्र्यांना हँडल करताना काही त्रास होऊ नये म्हणून सुद्धा आपण त्यांचं सुद्धा लसीकरण करून घेतलेलं आहे। आणि त्यांना जे काही गॅजेट्स लागतात कुत्रे पकडण्यासाठी, त्या कुत्र्याला इजा होऊ नये अशा माध्यमातून, तर ती सुद्धा त्यांना पुरवण्यात आलेली आहेत। आज जवळपास सकाळपासून जे लसीकरण झालं आहे ते जवळपास 450 कुत्र्यांचं लसीकरण झालेलं आहे। आणि हे पर्टिक्युलर वेळेतच लसीकरण करता येतं, म्हणजे एकतर अर्ली खूप मॉर्निंगला किंवा लेट नाईटमध्ये, मधल्या वेळेमध्ये कुत्रे लगेच पळून जातात, मग वर्दळीचा रस्ता असेल, गाड्या असतील, त्यांना इजा व्हायची शक्यता असते। म्हणून अशा पर्टिक्युलर वेळेमध्ये आपण करणार आहोत। आणि ह्याचा मागचा मानस असाच आहे की आपण हळूहळू त्यांचं लसीकरण करून त्यांच्यामुळे जे कुत्र्यांना किंवा माणसांना कुत्रा चावल्यानंतर जे काय रेबीज होऊ शकतो ते व्हायचं प्रमाण कुठेतरी अगदी अत्यल्प आणि नगण्य असलं पाहिजे। हाच सगळा आपला ह्याच्या मागचा प्रयत्न। काय आव्हान असेल? शेल्टर देखील असेल, शाळकरी आवारात देखील कुत्र्यांची गर्दी जमात मोठ्या प्रमाणात वावरत असते, तर प्राणी मित्र देखील त्या ठिकाणी येतात आणि नक्कीच या बाबतीमध्ये ठाणे महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाकडून मोठ्या प्रमाणात पावलं उचलण्यात येत आहेत की जे लोक ॲनिमल लव्हर्स आहेत आणि जे लोक आहेत की जे त्यांना घाबरणारी लोक आहेत, या दोघांमध्ये कॉन्फ्लिक्ट होऊ नये, कुठल्या प्रकारे प्राण्यांना इजा होऊ नये याची काळजी घेऊन आपण शेल्टर होम बांधणीचं पण काम सुरुवात केलेलं आहे ऑलरेडी। लवकरात लवकर आपण जेवढे हे सुप्रीम कोर्टाचा जसा आपल्याकडे आदेश आलेला आहे की ज्या काही संस्थांमध्ये कंपाऊंडेड वॉल्स आहेत अशा ठिकाणचे जी काय पशु असतील त्यांना आपण तिकडून घेऊन जाऊन शेल्टर होममध्ये ठेवून त्यांची काळजी घ्यायची, असे सगळे आपले सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत। त्या अनुषंगाने ऑलरेडी सार्वजनिक आरोग्य विभागाकडून या बाबतीमध्ये कार्यवाही सुरू आहे। पुढच्या 1 ते 1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये अशी शेल्टर होम्स उभी राहतील। आपल्याकडे जे वागळेला जे आपलं आता ABC सेंटर आहे त्याचं जे अपडेशनचं काम आहे, अपग्रेडेशन करायचं काम आहे, त्यांच्याकडच्या ज्या ऑपरेशन थिएटर आहेत ते अपडेट करायचं काम आहे, ते सुद्धा पुढच्या 2-4 दिवसामध्ये सुरू होऊन एक 15 दिवसामध्ये पूर्ण अद्ययावत असं ऑपरेशन थिएटर पण आपल्याकडे उभं राहणार आहे। सो मोठ्या प्रमाणामध्ये ही कामं सार्वजनिक आरोग्य विभागामधून चालू आहेत आणि पुढच्या काही येत्या दिवसांमध्ये ती प्रत्येक ठाणेकरांना दिसून सुद्धा येते। सर, आता जे वॅक्सिनेशन केलं जाणार आहे त्यामध्ये कुत्र्यांचं कसं ओळखलं जाणार आहे आणि जर कोणाला करायचं असेल तर कशा प्रकारे? ठीक आहे, आत्ताचं जे लसीकरण आहे तर ठाणे महानगरपालिकेने एक नवीन उपक्रम ह्यामध्येच हाती घेतलेला आहे की त्याच्यामध्ये आपण त्यांना एक रिफ्लेक्टर कॉलर लावतो आहे की जो कुत्रा जो श्वान आहे जो ठाणे महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभाग आणि पशुवैद्यकीय विभागाकडून लसीकरण करण्यात येईल त्याच्या गळ्यामध्ये आपण ऑरेंज कलरची एक रिफ्लेक्टर कॉलर घालणार आहोत। त्या कॉलरमध्ये वॅक्सिनेटेड बाय ठाणे महानगरपालिका असं लिहिलेलं असेल। हे वॅक्सिन 1 वर्षापर्यंत त्या कुत्र्याला प्रोटेक्ट करतं रेबीज होऊ देण्यापासूनचं। सो तुम्हाला कुठेही ठाणे शहरामध्ये असा रिफ्लेक्टर कॉलर घातलेले जर ते कुत्रे असतील
तर ते वॅक्सिनेटेड बाय ठाणे महानगरपालिका आहे असं समजण्यात काही चुकीचं आहे. आणि नागरिकांना जर समजा एखाद्या एरियातल्या नागरिकांना जर वॅक्सिनेशनसाठी गरज असेल तर कशा प्रकारे महापालिका नागरिकांना म्हणजे जर तो त्यांचा पर्सनल किंवा स्वतःचा कुत्रा पाळलेला असेल घरचा तर त्याच्या लसीकरणाची जबाबदारी ही त्या नागरिकांवरतीच असते. पण जर त्यांच्या एरियामध्ये राहणारा कुत्रा असेल, त्यांच्या बिल्डिंगमध्ये राहणारा कुत्रा असेल किंवा त्यांनी ते त्याला खाणं घालणाऱ्यातला कुत्रा जर असेल तर त्यांनी आमच्या पशुवैद्यकीय विभागाशी संपर्क साधावा. त्यांना मोफत लसीकरण करून मिळेल त्याचं सुद्धा.